अहिंसेचं वर्णन आहे बा. त्याच्यामध्ये सर्व इंद्रियाची अहिंसा कशी असते, हाताची अहिंसा कशी, पायाची अहिंसा कशी, डोळ्याची कशी, याचं विवरण ज्ञानेश्वर महाराजांनी आणि सुंदर प्रकारे केलं आहे. तेव्हा हाताची अहिंसा कशी ते बघायचे झाले. आसुडेल वारा नक लागेल अंबरा, या बुद्धी करा चढवलेली. आसुडेल वारा, वाऱ्याला दुःख होईल. कशामुळे असं केलं बरं? आसुडेल वारा, नख लागेल आपलं नख. कधी कधी लोक हे दर्शना करता येत ना, काही लोकांना काय असते, कोणाची फॅशन वाटते नखच वाढवतात कोणाच माहिती. दर्शनाला आले म्हणजे असं दर्शन नाही, असं घडतं. ते सगळे नखाची जखम तयार होते. मला नख हे जड पदार्थ आहे. जड पदार्थामध्ये दोन सांगितले आहे. कोणते जड पदार्थ आहे? दोन. म्हणजे खाली कोण पायाचे नख, नख हे जड पदार्थ आहे. आणि केस एक आहे, कापले तरी काय होत नाही, इजा होत नाही. नखही सुद्धा कापले तरी काय होत नाही. बाकी सगळं शरीर चेतन आहे. एक 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 दृष्टांत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हात जर असे गेले तर हाताची बोटाची नख वाऱ्याला लागेल, माणसाला नाही, कोणाला. अंबरा म्हणजे वाऱ्याला. यामध्ये रुंद हाताची सुद्धा हालचाल करीत नाही. अंगावरली ओढवावी, कडबळा रिक्ती झाडावी, पशुपक्षाला विचार. अंगावरली आपण जर कुठं फिरायला गेलो बसलो तर डास बी सगळे अंगावर येऊन बसत असतात. का डोळा रिक्ता रिकायचे दम मृग नक्षत्र पाच, म्हणजे डोळ्यात बारीक बारीक किडं त्याचे डोळ्यामध्ये त्रास देतात. पशुपक्षाला त्रास निद्रा. पशुपक्ष आहे ना, त्यांना तो असा करते, उडून जात असतात. साधी मुंगीसुद्धा असं केलं तरी माघारी फिरते. दिसायला लहान प्राणी आहे पण आकलेली, शिस्तीने सर्वांमध्ये शिस्त सिद्ध जर कोणाची असेल. सगळ्यात लहान प्राणी कोणता आणि मोठा प्राणी? पण मोठा प्राणी हत्ती असू नये. जितकी अक्कल मुंगीला आहे तेवढी हत्तीला सुद्धा नाही. ते बाले कसे तरी येत असतात, शिस्तीने येत असतात. माणसापेक्षा अक्कल जास्त आहे. तर ज्ञानेश्वर महाराजाच्या दर्शनाला यायचं नाही, काही उपडचं माणसाचं रांगते चालत समोर. हो, रांगेत उभे राहा की हरू काढलं. उन्मत्तपणा म्हणतात. कोणता बरा शिस्त आहे का? उन्मत्तपणा आहे का? आपण माघारचे जात असतो दृष्ट. एक 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 भाषा केव तया गोटी आवडे दंड काठी, आणि मग शास्त्राची कीर्ती बोलणे की. हे जे तरुण पोरं असतात, श्रीमंताची पोरं असतात, मग फुल असलं हातच काठी असली की बरं भेटतात. काय लागत फुलं सजवत असतात. ते सुद्धा तो करीत नाही. दाखवायचे ज्ञानेश्वर महाराजांना. लीला कमळे खेळणे का पुष्पमाळा झेलणे, न करे गोपने हसे होय. लीला कमळे खेळणे एक फॅशन असते ती तरुणपणामध्ये, आणि ते मान्य आहे. तरुणपण असताना कपड्याची फॅशन, कोण्या कशाची फॅशन. हो, हे बरोबर आहे. राहिला की 68 वगैरे काढा. हे 67 उभे आहे ना, काल गेला होता ते. मग प्रार्थना होय पाय जरी बरोबर आहे तरी परिसुद्धा या होय माय. आपण जर प्रार्थना केली
मग ते मौन धारण करण्याकरता असलेले थोडे बोलायला लागतात. ऐकणाऱ्या माणसाला असं वाटते आपला कोण आहे, आई बाप आहे. का बोलण्यामध्ये भाषा आहे आणि त्याच्यामध्ये आनंद होत असतो. कुठे जेव्हा उन्मत्तपणा आपल्या गाडीचा प्रवास असला, जागा नसली एखाद्या माणसाला, बाईला, ती अशी उभी राहते बसमध्ये. बसमुळे काय झाली, सगळी भरली. आणि बाई म्हातारी का असेना, पण ती अशी बसण्याकरता तुला काय नाही, सीट नाही, जागा नाही. मग काय राहते ती, उभी राहते. तरुण पोरगा काय करतो, म्हणलं आजी बसा माझ्या जागेवरती. कुठे, आणि आपण उभा राहतो. बरं का, परिसुद्धा होय मायभाव. त्याला वाटते सामान्य बाई नसून कोण आहे आपली. आणि त्या म्हातारीला काय होतं मग, एक स्वामोपचार म्हणतात त्याला, काय म्हणतात, नाही तर उन्मत्त माणूस ओटके. अरे म्हणजे म्हातारे आहे की जागेवर बसले तर काय बिघडलं तुझ्या, तू थोडा काय कर, उभा राहतो का म्हातारीला बाजूला करतो. परिस्थिती होय. एक दृष्टांत देऊन हा सिद्धांत सांगतात. आहे ना, परिस्थिती होय. नाद ब्रह्माची मसे आले, त्याच्या मुखामधून निघणारे जे शब्द अथवा रसाळ किती असतात, जणू काही संगीत असते ना, संगीताला नाद ब्रह्मा असं म्हणतात. त्याच्यामध्ये एक आनंद भरलेला असतो. आहे ना, ते वाद्य म्हणत असतात. दोन तऱ्हेने असते, एक वाद्य असते आणि दुसरं बोलणं असतं. बघा, बोलण्यामध्ये मागे होऊन गेलं की आपलं परिस्थिती आहे. नाद ब्रह्माची मुसे आले, नाही का, काही एखाद्याला ईश्वराने आवाज संदर्भ दिलेला असतो. नसतात लता मंगेशकरला आवाजामुळे भारतरत्न पद मिळाले. कोणती आहे काय, वृक्षवल्ली हा महास ईश्वराची काय आहे, त्यांना भीमसेन जोशीला सुद्धा काय केलं नाही तर एखाद्याचा आवाज भसाड्या असं लोकांना सांगावं लागते बंद करा. ईश्वराची काय शब्द जायचे कल्लोळ अमृताचे. ते स्वामी महाराज वगैरे कीर्तन करायचे. लोकांना असं वाटतं कीर्तन आटपोच नाही, सतत काय करावं. त्याच्यामध्ये शब्दामध्ये बोलण्यामध्ये कोणते दोष नसावेत. त्या दोषाचं वर्णन इथं चालू आहे. विरोध, वादबळ, प्राणिताप ढाळ, उपहास छळ, वर्मस्पर्श. विरोध म्हणजे उपरधिक बोलणे, बरं का. वादबळ म्हणजे वाद मिटवायचा असतो का वाढवायचा असतो. मग काही माणसाला भिजवायचं नाही, काय करायचं पुन्हा त्याला वाढतं. आणि मग बाजाबाजी झाली म्हणजे हसत बसायचं. काय काय पाणी ताप ढाळ. पाणी ताप ढाळ म्हणजे माणसाला पाप करण्याकरता प्रवृत्त करण्याला प्राणी ताप ढाळ. दोन्ही असते ना, वाणीच्या द्वारा पापही होते, वाणीच्या द्वारा काय शिव्या दिल्या तर आणि देवाचं नाव घेतलं तर. एखादी बाई आहे तिला मातोश्री म्हटलं तर आनंद. वृद्ध माणूस दिसलं तर पिताश्री म्हटलं तर बळे असतात. उपवास छळ परमास. उपवास मग करणे, टाकून बोलणे, छळयुक्त वेळ असं बोलणे. वर्मस्पर्श म्हणजे वर्मावर बोलणे, नाही का. एखादा आंधळा मनुष्य चाललेला आहे, हे आंधळ्या दिसत नाही का तुला. आता देवाने आंधळ केला हाच प्रश्न आहे. तो तरी काय करणार त्याला. आणि त्याला जर भाषा वापरली काय हारला आजी कोई भंग सुनाव, मग त्याला काय होतं, आनंद होत. असं
आशा आटू वेग विंदान आशा शंका प्रतारण संन्यासीले अवगुण दैवाचा. आट म्हणजे हट्ट, माझंच खरं आहे असं बोलणं, याला काय म्हणायचं, हट्ट आहे बोलण्यामधले गुण. वेगू बिंदान, वेगू म्हणजे आवेशाने बोलणं, बिंदान म्हणजे कपट. आशा शंका प्रतारण, आशा लावणे. एखाद्याला काही उसने पैसे दिले असते, मग त्याला आपण मागण्याकरता जातो, त्याला द्यायचं नसते, काय नसते, मग आज या, उद्या या, परवा या, असं राहायचं. शंका प्रतारण, ज्याच्या बोलण्यामध्ये माणसाला शंका उत्पन्न होत असतात. प्रतारण म्हणजे फसवेगिरी करणं, काय करणं, याकडे चालतात ना आपल्याच्यामुळे. संन्यासीले गुण यावाचे, हे सगळे दोष बोलण्यामध्ये नसावे. ज्याच्या बोलण्यामध्ये सरळपच आहे, सातपळ आहे, असं बोलणं ज्याचा. मुखी अमृताची देवाची आहे का, बोलणं नाही जायचे, नाहीतर मग बोलणं नाही जायचे ही इंगळाची, असं म्हटलेलं आहे. आणि तयाची बरी किरडी तव जयाची दिठी सांडेली अभ्रकुटी मोकळ्या. आता भव्य म्हणजे डोळ्याच्या अगोदर असल्याची भव्य असते, ते सुद्धा. आपण एखाद्या माणसात जरी बोललं पण असं पाहिलं तर त्याला काय होतं, बोलण्याच्या अनेक क्रिया असतात बघा. माणसाला वक्त्याला सुद्धा कळत असते, याला आवडते किंवा आवडत नाही, वक्त्याला सुद्धा कळत. मन लावून जर ऐकत असलं तर समजत असतं ते. नाही तर इकडे व्याख्यान चाललं आहे आणि तिकडे गोष्टी करतात आवडा, दोन्ही क्रिया होत असतात. संन्यासले थावू जायची आदिठी सांडली प्रकृती मोकळ्या, अगदी मोकळेपणाने तो बोलत असतात. पुढे वेदांताचा सिद्धांत, का जे भती वस्तू आहे ते रूपोषक विपाई म्हणून ही वासना पाहे बळ. व्यापक बोध असून विठ्ठल जळीस्थळी अनंत रूपे अनंत वेशे देखी महाप्रमादीवर. कारण परमात्मा तत्व हे परिच्छिन्न आहे का व्यापक आहे, त्याच्यावर हे सगळं अधिष्ठान आहे. सगळ्या पदार्थामध्ये, अध्यस्त पदार्थामध्ये कोणाची व्याप्ती असते, अधिष्ठान आहे. त्याला म्हणजे वस्तू आहे, वस्तूनाम परमात्मा स्वरूप. आणि ते रूपोषक आहे, त्याला कोणत्याही प्रकारे त्रास होईल म्हणून ही वासना पाहे बहुतू, म्हणून कोणत्याहीकडे रागाने सुद्धा तो बघत नाही. ऐसे कोणी वेळे भितरले कृपेचे निबळे उघडणे डोळे दृष्टी घाली. ऐसे कोणी वेळ, एखाद्या वेळेला आणखी पाहण्याची जर त्याची क्रिया झाली, भितरले कृपेचे निबळे, आतमध्ये कृपा असल्यामुळे त्याच्या पाहण्यात सुद्धा काय असते, मग कृपा असते. कृपेचे निबळे अनुकूलवणे डोळे दृष्टी घाली. साधा जरी पाहिला तरी सुद्धा त्या पाहणाऱ्याकडच्या माणसाला अपरिमित आनंद होत असतो. कसा आनंद होतो त्याच्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी चंद्राचा दृष्टांत दिलेला आहे. तरी चंद्रबिंब आणि धारा निगती नवद्वी गोचरा परी एक सगळे चकोरा. आणि याचा साहित्यशास्त्रातला दृष्टांत आहे. चंद्राच्या प्रत्येक किरणामधून आणि चंद्रबिंब आणि धारा असा अमृताचा काय होतो. शारदेची आहे चंद्रकडे माझे अमृत कनकोवळे, देवीची ती म्हणे होळे. मग चकोर नावाचा पक्षी कशावर जगत असतो, चंद्राच्या किरणामधून येणारा जो आणखी हा स्त्राव असतो, त्याच्यामुळे चकोर नावाचा पक्षी काय होतो. मग चंद्राच्या बिंबातून सगळं धारा पड, पण ती घेण्याची हाटवती कोणामध्ये आहे, चकोर. आपल्याला काय नको म्हणते का, आपल्याला ती योग्यता नाही. फक्त एक दिवस चालते, कोणता कोजागिरी. ऐसी हा प्राणी होय जरी तो काही वास पाहे त्या अवलकनाची सोय करून नये. हे कुर्मीचा म्हणजे कासवाचा दृष्टांत. तिला दुग्धोत्पादक अवयव नसतात, मग त्याची पिलं कशी जगतात. आता प्रेमाने एकदा पाहायला की ते पोरं काय होतात, त्यांची भूक काय झाली समजे.
ही शक्ती कोणात आहे? ज्ञानेश्वर महाराजांचं निसर्गाचं किती ज्ञान होतं ते पहा तुम्ही. पैसे प्राणी आज होय, आणि जरी तो वासप आहे तर अवलोकनाची सोय. आणि कृमीही नव्हे, कृमीने कासव सुद्धा जाणू शकत नाही. आपल्या या विहिरीत होतं बघा, 1-2 कासवं होती. आहे का? आहे. नंकून वरून बाटली टाकली तर कासवही हुशार झाल्याचं पाहता. चांगला आहे कासवच नाही, पाणी शुद्ध करतात आणि त्याचा मेलं तरी त्याची ढाल तयार करतात. टणक असते असं सांगा. हो तरी होणी किंबहुना ऐशी दिठी जायाची, करही देखत तैसेची का. ज्याप्रमाणे दृष्टीची आणखी अहिंसा सांगितली, आता हाताची अहिंसा सांगतात. करही देखत तैसेची जया. प्रत्येक इंद्रियाची कशी कशी आणखी अहिंसा असते. ज्ञानेश्वर महाराजांचं साहित्यिक असल्यामुळे ज्यांचं विवरण आहे ना, साहित्यिक माणसं असतं, त्या साहित्याच्याद्वारा आणखी काय करतात ते साहित्याच्या आई असं म्हणतात. त्याला अनेक पुस्तकाचा अभ्यास करावा लागत असतो. हो आणि कृतार्थ राहिले सिद्धाचे मनोरथ, पैसे जया हात निर्व्यापार. हो आणि कृतार्थ वेदांताच्या शास्त्राची भाषा. अंतिम अवस्था म्हणजे कृतकृत्यस्य इदमद्य मया लब्धहीनं प्राप्य मनोरथम इदमस्ति इदमपि भविष्यति. तेव्हा त्यांना आता काही करायचं असं शिल्लक राहिलेलं नसते. राहिले सिद्धाचे मनोरथ. एक अशी अंतिम संस्था आहे की जशी नदी समुद्राला मिळाल्यानंतर तिची धाव काय पडते, बंद आहे ना, त्याप्रमाणे सिद्धाचे मनोरथ. ज्याचे ब्रह्मप्राप्ती ही सर्व मनोरथाचा राज आहे. आता कुठे जावे मन तुमचे झाले समाधान. सिद्ध पुरुष असं म्हणतात. गजानन महाराज सिद्ध पुरुष, साईबाबा जरी ते आज दिसत नसले तरी अजून त्यांची कीर्ती जशीच आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये श्रीमंत देवस्थान कोणतं आहे? शिर्डीचे. आता एका दिवशीमध्ये 50-50 हजाराची काय आहे. गजानन महाराज काय त्याची काय काय ते निळकंठ पाटील सांगत होते, एका वर्षामध्ये 1.5 कोटी लोकांना अन्नदान केलं. किती? आपल्या संस्थेची शाखा आहे ना, 200 पोरं आहे. किती? 2 वेळा जेवायला आहे बरं का. जे कामगार आला तेच कोणाला जेवायला कपडे देतात, पुन्हा काय करतात, मदत करतात. उदास विचार आहे. सिद्ध पुरुषाचं म्हणत असतात ना. गजानन महाराज 2-3-4 ठिकाणी त्यांचे ठिकाण आहे. ओंकारेश्वर, त्र्यंबकेश्वर, पंपा सरोवर म्हणून आहे, जिथं जटायू पक्षाला काय पाहिजे होतं, पाणी. तेव्हा सिद्ध पुरुष असतात ना, त्यांना कोणत्याही प्रकारे काय नसते. त्यांच्या अंगावरती सांगतात बघा, गजानन महाराजांच्या अंगावरती सर्प खेळ म्हणजे काय खेळ, सर्पालाही मुक्ती देण्याचं सामर्थ्य कोणाला आहे. आणि आपल्याला दिसलं तर हाला तो कोपर राहायचा ना, भंडारा भामचंद्र डोंगरावर आहे का, वृक्षवाल्यमा पक्षी सचवरे. आपल्या खांद्यावर कुठं पक्षी बसतो का? आणि तो कोपराच्या खांद्यावर काय बसत होतं. म्हणजे कोणते निर्विकार दृष्टी आहे. पशुला सुद्धा कळते कुठं बसायचं आणि कुठं. अक्षमाने संन्यासिले आणि निर्धनाने भिजले आणि मुखेने घेतले मौन जायचे. अक्षमा आणि संन्यासिले, अगोदरच पांगळा आहे आणि पुन्हा संन्यास घेतलेला आहे. निरंजना आणि विजले, अगोदर लाकडं त्याच्यात टाकलं जात नाही आणि विजल्यानंतर परत पुन्हा येत नाही. आणि मुखेने घेतले मौन जायचे, अगोदरच कोण आहे आणि त्याच्यात पुन्हा काय केलं, मौन दिलं. ते माणसं मोठे हुशार असतात, वाढणारी माणसं वगैरे, आणि म्हटलं मौन घेतलेलं आहे.
याला कारल्याची भाजी आवडत नाही, मुद्दाम भाजी म्हणून घेतला त्यामुळे लाडूचे झाडू वाढणारा काय करतो, तो मौन धारण केलेलं आहे ना, शेजारच्याला वाढतो आणि याला पुढे दृष्टांत इथे त्या बरा काही दया करणे नाही, न करता याच्या ठाई बैसू येते. ज्याचे पूर्ण मनोरथ झाले असल्यामुळे संपलं. बघा, एक अशी ब्रह्मसिद्धी आहे, तुमच्या दुसऱ्या गीतेच्या अध्यायामध्ये सांगितलं आहे, स्थितप्रज्ञास्य का, किंवा 12व्या अध्यायामध्ये अद्वेष्टा सर्व नाही का, निर्माण मोहा जितसंग दोष, आसुडेल वारा नक लागेल अंबरा, या बुद्धी करा चळून ये. आपण जर हात असा केला तर आपला नख वाऱ्याला लागेल. कोणाला लागेल? वाऱ्याला. म्हणून हात तो चळू देत नाही. अंगावर उडवावी का डोळ्या रेगती साळावी, पशुपक्षा दावावी त्रास. आपल्या अंगावर ते बसलेले जे काही कृमी कीटक असेल ते उडवण्याचं सुद्धा जाणत नाही. पशुपक्षा दावी हा त्रास मुद्रा. आपल्या आणखी वागण्याने आणि पशुपक्षाला त्रास होईल हे सुद्धा तो जाणत नाही. जैन धर्मामध्ये आहे बघा, जैन धर्मामध्ये एक चौरी असते आणि त्या चौरीने काय करतात, या बाजूला करतात आणि तोंडाला काय लावतात मग फडका. त्याचा अर्थ तोंडात जाणारे जीव मरू नये म्हणून. जैनाची अहिंसा तत्व आहे याचं. आणि पण काही काही बाबतीमध्ये वेदांत शास्त्रात त्याला खंडन केलेलं आहे का बघा. दिगंबर असा लुंचन विधी असतो त्यांचा, केसा वस्त्राने काढायचे नाही. कसे काढायचे मग? आपल्यासारखा असं काढायला लागल्यानंतर तो म्हणला बुवा काय म्हणला जीव घेतो का? एक एक दृष्टांत. केव दया गोटी नावडे दंड काठी, शास्त्राचे कीर्ती बोलणे के, शस्त्राचे कीर्ती बोलणे के. केव दया कोटी नावडे दंड काठी. काही तरुणपणा असतो ना, ते क्रिकेटचे लोक अजून बॅट मारायचे असते, म्हणजे चेंडू काय करायचा असा आपल्याचा पुन्हा हातात घ्यायचा. साधा जात असतो का चेंडू खेळत जातो. एक खेळ आहे, भारतीय खेळच आहे तो. चेंडूचा खेळ आपला कोणता आहे आणि त्याचंच रूपांतर कशाचं आहे, पण त्याला किती महत्त्व आलेलं आहे. असं सांगणं क्रिकेटियर जे आहे ना, त्यांना त्यांच्याजवळ जेवढी संपत्ती आहे तेवढी कोणाजवळच नाही. अमाप संपत्ती आहे भरपूर. एक पेपरामध्ये लिहून आला होता, 19 क्रिकेटर भेटण्याकरता येतात, त्याला पाहण्याकरता इतकी गर्दी भाव काय तेवढं दारावर ते उभे राहिले माणसं कुठे, आणि तो अजून यायचाच आहे. आणि तो यायला लागला, चेंगरी झाली 2-3 महिने. आता त्याला काय माणूसच आहे की काय आहे. पण अलीकडचा तरुण म्हणजे सगळ्यात दिशाही नाही बरं का. एखाद्या पुण्यवान वारकऱ्याला पाहत नाही, क्रिकेटरला पैसे देऊन वारकऱ्याला पाहिलं तर पुण्य तरी प्राप्त. सगळ्या अलीकडचा कॉलेजमधला आणि शाळेतला तरुण काय दिशाहीन आहे बघा. आहे काय त्याचं काही कोणत्याही प्रकारचे हे नाही. शिक्षकही सुद्धा टीका म्हणून नव्हे, शिकवतो आपल्या विद्यार्थ्यांना आणि निमित्त करत असतो, थोडा बाहेर जातो सिगारेट पिऊन आता ते विद्यार्थी कसा तयार होईल. नीला कमाळी खेळणे कापस माळा झेलणे, नकरी गोपणे तैसे होईल.
हालतील लोमावळी लया लागी अंग नकुरवाळी नकाची गुंडाळी बोटाळी. हालतील तर लोमावळी अंगावरून हात सुद्धा फिरण्याचं जाणत नाही. का तर म्हणलं जे काही कृमी कीटक आहे त्यांना त्रास होईल. आणि नकाची गुंडाळी बोट नकाला सुद्धा काय देत नाही. ते नखसुद्धा काय वाढलेले असतात. तेव्हा करण्याचे अभाव परी ऐसे पडुडाव परी हाताचे सराव. मग त्यांच्या हाताला कोणती सवय पडलेली असते. जो दिसेल त्याला काय करायचं. नमस्यन तस्य मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. दोन्ही हात जोडण्याची सवय पडलेली असते. का नावी कराव पुरी जे हात पडली आधी ना तरी अर्थात ते स्पर्शी जळवा. ना तरी नावी कराव तरी जे बरं का. आणि हात पडली आधी जे एखादा मनुष्य दुःखात पडलेला आहे त्याला हात देऊन वर काढणे. ना तरी आता ते स्पर्शी जे हळमळ. दुःखित माणसाला दुःख पाहून त्याच्या अंगावरून प्रेमाने हात करवळणे. हे उपरोदय करणे तरी अर्थ पवरणे आणि निरते चंद्रकिरणे जिव्हाळा. त्याचा स्पर्श चंद्रकिरणाला सुद्धा स्पर्श करेल असा त्याच्या हाताचा स्पर्श असतो. पावोनी तो स्पर्श मल्याने खरपूस आणि येणेवाणे पशुस कुरवाळवे. हात लागल्यानंतर तो स्पर्श जो असतो तो स्पर्श मलियागिरी चंदनाचा आणखी स्पर्श खरपूस लागत असतो. इतका मवाळ त्याचा स्पर्श. येणेवाणे पशु कुरवाळवे. नाही का शेतकरी लोक असतात काम केल्यानंतर ते बैल बांधले म्हणजे त्यांच्या पाठीवरून काय करतात. एखादा हे असला तर घोड्याचा खरारा करतात. काय करतात काही घोड्याची दादा शेजारी त्यांना गवत टाकलं खात नाही बघा. मग तो मालक असतो घोड्या जातोय तो अंगावरून खरारा केला म्हणजे मग ते खातं. त्याला सुद्धा मान आहे. श्रीमंताचा कुत्र सुद्धा भाकरी टाकलं तर खात नाही बघा. तुमच्या पदी टाकले मालकाला यावं लागते हात पकडा. मग मान तो असं आहे ना नुसती जेवणाने बघ जात नसते मानाने द्यावं लागेल. म्हणून जेवेपर्यंत त्याच्याशी कसं बोललं पाहिजे. नाहीतर मग एखादा माणूस मग घ्या जेवण भेटते का कधी. सदाची मोकळी जैसी चंदनांगी शीतळे न फळता ही निरफळे होती सुद्धा. सदाची मोकळी जैसी चंदनांगी शीतळे. चंदनाचा स्पर्श जसा आणखी नाही का उष्णता घालून शीतलता देत असतो. न फळता ही निरफळे. चंदनाला फुलं आणि फळे यावे लागतात. मग सर्वांगी सुंदर परी तो उगला न राहे सभोवती चंदन करू तरी जाय. त्याच्या प्रत्येक अंगामध्ये सुगंध भरलेला असतो. फुलाची झाडं असतात सगळ्यात सुगंध असतो का फुल असतं का. आणि ते फुलं कळीमध्ये सुद्धा सुगंध नसतो. ते फुलावला आणि त्याच्यात परमाणू असतात ते सुगंध देतात. चंदनाला एवढं करावं लागतं काय. लाकूड जरी तोडलं सगळी काय देत होते. असं काही लोक असतात चंदनाचे हार घेऊन येतात. चंदनाचा हार तिथं जरी लटकून ठेवला तरी आपल्याला काय देतो. असो हे वागजा जाण्याचे कडपड. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात पुरे झाला होता. सज्जनाचे शिव स्वभावाने शीलवानपणा सज्जनाचा जसा स्वभाव असतो त्याप्रमाणे. आता म्हणत याचे सांगू म्हणून जरी साजे तरी सांगितले कोणाचे विलासे. मला आता सगळ्या इंद्रियांची तुम्ही अहिंसा सांगितली मनाची सांगा ना. आता म्हणलं हे सर्व जे सांगितली आहे ती कोणाची आहे. सगळी मनाचीच आहे. सर्व इंद्रियांचा राजा कोण आहे. मनोमधु करो मेघो मानिनो मन आवडे ते कीर्ती आधी मनवणी मग देवाच्या दिठी करायचे. आता म्हणत याचे सांगू जरी साजे तरी सांगितले कोणाचे विलासे. काय शाखा नव्हे तरू का जळे बी नसे सागरू ते जाणे तेजा करू हा न काही.
झाड म्हटल्यानंतर जशा शाखा असतात, सागर म्हटल्यानंतर पाणीने भरलेला असतो, तेज आणि तेजाकार आणि काही सूर्य आणि सूर्याचा प्रकाश काही वेगळे आहे का? अवयव तरी शरीर हे वेगळाले कीर, आणखी रसाने नीर सिनानी आधी. शरीर म्हटल्यानंतर एकाही अवयवाला आपण शरीर म्हणत असतो का? सगळ्या अवयवाला शरीर म्हणतो. वेगळा लेकीर काही वेगळे आहे का? रसाने निरसराने होते. पाणी म्हणजेच रस आणि रस म्हणजेच पाणी. म्हणून हे सर्व सांगितले बाह्यभाव ते मनाचेच अवयव विषय. आत्तापर्यंत आम्ही जी काही अहिंसा सांगितली बाह्य इंद्रियांची, ती सर्व आणि अहिंसा मनाची अवयव विषय मनाचीच आहे असं तू जाण. जे भुये बीज कोविले तेच वरी रुख झाले, तरी इंद्रियद्वारा फाकले जंतरही. भुये बीज कोविले, शेतकरी बीजाची पेरणी करत असतो, मग ते बीज अंकुराच्या द्वारे काय पडते, मग बाहेर पडे. बीज नष्ट झालं का अंकुराच्या द्वारा बाहेर पडलं. अंकुराच्या द्वारा काय पडलं ते. आणि जसे इंद्रिया फाकले अंतरही, जे जे इंद्रियांच्या द्वारा आपल्याला दिसते ते आतमध्ये मनाच्या द्वारा आणखी इंद्रियांच्या द्वारा प्रकाश. मनातच नसेल तर इंद्रियाच्या ठिकाणी कुठून येईल. अगोदर काय यावं लागतं. ते स्वामी महाराजांची गोष्ट सांगतात का, मनात पाहिजे ना. एखाद्याला सांगितलं म्हणलं आता गोविंदरावला बोलवून आणखी म्हणलं साहेब एवढ्या सकाळी कुठं उठत असतं. अरे ते उठत असतात की नाही म्हणत, तर रविवारची सुट्टी असते भरपूर. बरं अरे इतकं नाही ते येतच असतात. मनात समज कुत्रा असते की मनात जायचं नाही ना, तर अनेक विकल्प. आणि म्हणायला लागले आमच्या ठिकाणी आमंत्रण आहे जेवायला, तो बरोबर दृष्टांत संभळावला. मानसी जरी अनायुष्याची अवसरी, तरी कायची बाहेर योचने. मनामध्ये जर अवसान असेल तर ती बाहेर दिसून येणार नाही. आवडे ते वृत्ती कीर्ती आधी मनवून उठे, मग देवाच्या दिठी करासे. अगोदर मनामध्ये असतं ते मनात. पण पत्र लिहित असतो त्या अगोदर मजकूर कुठे असतो, आणि तोच हाताच्या द्वारा काय होतं ते तुमचे हे होते ना. चांगदेव महाराजांना ज्ञानेश्वर महाराजांना पत्र पाठवायचं होतं, मग तर लिहायचं काय त्याच्यामध्ये. बरं का, तीर्थस्वरूप लिहावं तर वयाने लहान आहे, तीर्थरूप म्हणावं तर ज्ञानाने मोठे आहे. पण लेखणी काय होईना पुढे सरकेना. कागदावर ते लेखणी ठेवली, पुढे काही सरकत नाही. शिष्यमंडळी म्हणायला लागली, म्हणलं का बरं गुरुजीची लेखणी पुढे सरकत, तिच्यात काही शाही नाही का म्हणायला लागली. भरपूर शाही आहे. मग का जात नाही. एक शिष्य म्हणायला लागला इथं काहीच नाही. कोरच देऊन टाका, काय करा. मग कोरच पत्र दिलं ना. आणि मग ते ज्ञानेश्वर महाराजाचं मक्ताबाई होती, तिच्या हातात वाढलं. ते कोणाच्या हातात दिलं, मग निवृत्तीनाथाच्या. मग निवृत्तीनाथ महाराजांनीच म्हणलं हा कोराच्या 14 वर्ष जगला पण काय राहिला. कोराच्या याला काहीतरी आता हे करा की. मग ज्ञानेश्वर महाराजांना म्हणलं दादा याला काहीतरी कोरा आहे, चांगली गोष्ट आहे नाही का, कोरी पाठी आहे ना. मग ज्ञानेश्वर महाराजांनी सगळं तत्त्वज्ञान किती श्लोकात आणलं. मग त्याचं नावच आहे 65. सस्तीश्री वटे सुचवलं पोहणे जगदावा दवे मग सगळं तत्त्वज्ञान रचाळपचा करत. मोठ्यानं काय लहान विस्तारपूर्वक हे करता येते, थोडक्यात हे काय करता येते असं आहे ना. 25 श्लोक हरिपाठाच्या अभंगामध्ये सगळं तत्त्वज्ञान आणलेलं आहे. हरिपाठ म्हणजे सगळ्या ग्रंथाचा काय इतका सोपा. त्याचा अधिकारी कोण आहे. किंबहुना अमृतानुभवाचे अधिकारी कमी, त्याहीपेक्षा ज्ञानेश्वरीचे अधिकारी सुद्धा काय ना. हरिपाठाचे अधिकारी
हरिपाठ चालू असला तर ते 5 वर्षाचा पोरतेही चालला 70 वर्षाची म्हातारी नाचतच असते. मोठ्या माणसाचं काम आहे. एक हरिपाठ म्हणणं म्हणजे ते धारोकर सगळं एक विष्णू सहस्रनाम म्हणणं झालं. इतके त्याच्यामध्ये देवाचे काय नाव आहे. मग आपल्या ह्याच्यामध्ये कोणताही सप्ताह असो त्याच्यात हरिपाठ नसेल तर शून्यवाद वाटतं. काय वाटतं? मग ज्ञानोबाराच्या पालखी सोहळ्यामध्ये प्रत्येक दिंडीत काय असतं? हरिपाठ. आता मोडत चाललं बिना हरिपाठाने सप्ताह होत असतो. एक 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 मनाची सवय असे जाण नाही रे वेगळा लेखीर ते मनाची असे सवय बरोबर भोई बीज खोविले ते वरवरशी झाले आणि इंद्रिया करी पाकले अंतरजी. म्हणून इंद्रियाच्या द्वारा जे काही आपल्याला आचरण दिसतं अगोदर ते मनामध्ये आहे. मानसीच जरी नाही अहिंसेची अवसरी मनामध्ये जर नसेल मानसीच जरी अहिंसेची अवसरी तरी काहीची बाहेर येऊ मनातच नसेल तर ते बाहेर दिसून येत नाही. आवडे ते वृत्ती कीर्ती आधी मनवून उठे मनाच्या द्वारा आणि बाहेर पडत असते. मग तेव्हाच्या दिठी करायची अगोदर मनात दिसून मनातलं पुढे इंद्रियाच्या द्वारा बाहेर पडतात. वाचवणी मनाची नाही मनाची नाही तरी वाचेशी उमटेल काही मनातच नसेल तर वाणीच्या द्वारा कसं येईल. पाठच वय नाही केली तर लिहिता कधी लिहिता येते म्हणा पण ते पाहून लिहिता येणं भुई अंकुर असे मनोनी मनाई मोडे इंद्रिय अवघ्याची उघडे आणि उगमाची वाळवली जाई. नाही सूत्रधारे बिन साईकडे भाव जायचे. ते बाहुल्या नाचत असतात ना मग त्या जड बाहुल्या कधी नाचत असतील का? मग कोण नाचवतो? तसं मनाच्या द्वारा इंद्रियाच्या द्वारा आपल्याला ही अहिंसा दिसून येत आहे. उगमेची वाळवणी जाय तरी ओगी कशी आहे. उगमाच्याच ठिकाणी जर नदी कोरडी झाली असेल मग ती प्रवाहामध्ये कशी वाहू शकेल. आणि जीव गेली आहे चेष्टा केली एकदा प्राण निघून गेल्यानंतर सर्व शरीराचे व्यापार बंद पडतात. तैसे मन हे पांडवान मूळ इंद्रिय भावा हे जिराटे आगवाद आहे. म्हणून सर्व इंद्रियांना प्रेरणा करणारे मन ते मनच इंद्रियाच्या द्वारा बाहेर पडत असे. परी जे वेळी जैसे जेवणी हाती असे बाहेर येत तैसे व्यापार रुपे. आतमध्ये ज्या भावना असेल त्याच भावना इंद्रियाच्या द्वारा आपल्याला पाहायला मिळतात. या लागी साजोकारे मनी अहिंसा विठोरे आणि जैसी पिकली धरती आदरे बोभात नसे. मनाच्या द्वारा क्रिया सगळ्या क्रिया आपल्याला दिसून येत असतात. फळ पिकल्यानंतर आणि त्याचा जो सुगंध असतो तो जसा आणखी बाहेर पडत असतो त्याप्रकारे म्हणून इंद्रियतेची संपदा बेचिता उदावादा आणि अहिंसेचा धंदा काय. माझी इंद्रिय आणखी सगळा अहिंसेचा धंदा करतात. त्याला पुरवणारा कोण? मन. क्षेत्र काय केलं पाहिजे? मानलंच पाहिजे. समुद्री दाटे भरते तरी समुद्राची भरी तरी येते तैसे सुसंपत्ती जिथे इंद्रिया खेळी. समुद्री दाटे बरोबर पौर्णिमेच्या दिवशी आणखी चंद्राला भरती येत असते. समुद्राची भर येत म्हणून खाड्या सगळ्या काय होतात मग भरून जात असतात. तैसे स्वसंपत्ती चित्ते इंद्रिया केले त्याप्रमाणे आणि अगोदर चित्तामध्ये अहिंसा झाल्यानंतर इंद्रियांना ती प्राप्त होते. दुसरा दृष्टांत देऊन सांगता हे भाऊ असो पंडित धरुणी बाळाचा आणि ओळीली सुव्यक्तपणाची. मग अर्भकाचे साठीन पंथी हाती धरली. मग तो पंडित लहान मुलाचा हात धरतो. लहान मुल लिहत असते का पंडित लिहत असतो? आहे का? त्याप्रमाणे दृष्टांत देऊन हा सिद्धांत सांगितला. तैसे दयालत्व आपले भव्य मने हातपाया आणले मग ते तो पुढले अहिंसेले. दयालत्वामध्ये अंतःकरणामध्ये दया उत्पन्न होत असते तीच इंद्रियाच्या द्वारा आपल्याला बाहेर पडत असते. मग ते तो उपजविले अहिंसेचे. अशा रीतीने अहिंसा नावाचं तत्व आपल्याला दिसते. या कारणे कीर्ती इंद्रियाच्या गोठी
आणि मनाची राठी रूप केले. म्हणून आम्ही आणि इंद्रियाच्या द्वारा व्यापारावरून मनाचं आणखी रूप केलेलं आहे. नैसा म्हणे देवाच्या सर्व संन्यास दंडाचा आणि झाला ठाई दयाचा देखे. अशा रीतीने आम्ही सर्व इंद्रियांची अहिंसा तुला सांगितलेली आहे. ही आपल्याला त्याच्या ठिकाणी पाहायला मिळेल. तो जाण विल्ला ज्ञानाचे वेळावळ आणि असो निखिळ जाणाचे. म्हणला किमस्वरूप ज्ञानाचे जणू काही ज्ञानाचं देऊळच आहे. आणि हे असो निखिळ ज्ञान, देऊळ नसून निखिळ ज्ञानच आहे. अशा प्रकारे ज्याच्या ठिकाणी अहिंसा दिसून येते तर ज्ञान नाही, ज्ञानाचं स्वरूपच आहे असं मानावं आहे. अहिंसा कानी ऐके जे ग्रंथाधरी निरुपजे आणि ते पाहावे तेही ऐसे उपजे तोची पाहावा. तुम्हाला अहिंसा जर पाहायची असेल तर कोणाकडे जायचं? त्याच्याकडे जावं म्हणजे आणखी तुम्हाला ते अहिंसा दिसून येईल. आणि ते पाहावे असे उपजे तोची पाहावा. म्हणलं अहिंसा नावाचं तत्व असं दिसत असते की ज्याच्या ठिकाणी असेल त्याच्या क्रियेवरून त्याच्या ठिकाणी कोणतं तत्व आहे. मग अहिंसा नावाचं काय आहे? असे म्हणतले देवे ते बोले की सांगावे परिफाकुर ते उपसावे तुम्ही बळे. एका कारण असं श्लोकामध्ये काय आहे? अमानित्व दम्यत्व अहिंसा एका पदात सांगितलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी जवळजवळ त्याच्यावर ते 25-30 ओव्या लिहिलेले आहे. बोले की सांगावे एका शब्दामध्ये सांगायला पाहिजे. या अहिंसेचं लक्षण 16व्या अध्यायामध्ये आहे बघा. अपजम सत्व संशुद्धी योग दान योग दानम दमन निश्चय स्वाद तेज क्षमा द्वितीय शौचात मिळवून ते अमानित नाही आपलं चुकलं. अभयम सत्व संशुद्धी ज्ञानयोग ज्ञानम ज्ञानस्य निश्चय स्वाद पुढे आपलं चुकून झालं. अभयम सत्व संशुद्धी ज्ञानयोग ज्ञानम दमस्य निश्चय अपाले अहिंसा सत्यम क्रोध त्याग शांती दया भूते सुलो. ते एका ओवीमध्ये मग इथे आणखी 25-30 ओव्या खर्च घातल्या. तिथे एकच आहे जगाची हा जगोद्देशे काया वाचा मानसे ते राहत नाही ते अहिंसे. जगाची हा सुखोद्देश आहे काया वाचा मानसे राहत नाही ते अहिंसे रूप झालं. एका ओवीत मोठ्या माणसाला काय भरपूर सांगता येते. पुन्हा थोडक्यातही सांगते प्रभुत्व असते ना काय असे. इथं आलेलं आहे उपसावा तुम्ही बसा. म्हणलं एवढा विस्तार कशा करता केला तुम्ही? तर म्हणलं त्याचं गूर असते ना ते आणि त्याला हिरवा चारा म्हणजे काय आहे? आपलं जसं पक्वान्न असते श्रीखंड गुलाबजाम वगैरे त्याप्रमाणे गुराचं सुद्धा हिरवा लुसलुशीत गवत काय असते त्याचं पक्वान्न असतं. हिरवे चारे गुरु आणि विषय मागेलू नरो आणि बारे लगे पाखरू उडे. मग त्याचं गरु रस्ता सोडून देत असतं की ते हिरव्या चाऱ्याला पाहिल्यानंतर तिकडे गेलं. बारी लगे पाखरू नाही निघाले. एकदा घरट्यातून पक्षी निघाल्यानंतर उंच उंच भरायला मारत असतं. प्रेमाची आस्फूर्ती पावली या रसवृत्ती वावला मध्ये आकडेना. म्हणून या आणि तत्वाचं वर्णन करण्याच्या विषयी आमच्या अंतःकरणामध्ये प्रेम असल्यामुळे आम्ही एवढं विस्तारपूर्वक आणि अहिंसेचं तत्त्व सांगितलेलं आहे. तरी तैसे अवधारा कारण आहे विस्तारा हिरवी पदधरी अक्षरात बीजे. म्हणलं कारण कोणतं आहे? वास्तविक 3च अक्षर आहे अहिंसा. एवढा विस्तार करण्याचं कारण हेच आहे. अहिंसा म्हणता थोडी परितेची केली उघडी लोटी ती कोडी मताची. अहिंसा म्हटल्यानंतर थोडक्यात आहे पण आम्ही उघडे करून दाखवून स्पष्ट स्वर करून सांगितलेलं आहे. जे लोटची कोडी मताची आहे. इतर जी मतं आहेत त्या मताचं खंडन करून अहिंसेचं रूप सांगितलेलं आहे. एरवी प्राप्ते मतांतरे जातंबोणी अंग भरे अनबोडीचे द्वेसरे. एरवी प्राप्ते मतांतरे नाही का जैनाची अहिंसा सांगितली. मग
मीमांसा, योगी लोकांची मीमांसा, कर्मठाची मीमांसा सांगितली आणि वेदांताचं मत सांगितलं. जर याचं खंडन केलं नसतं, जर ते तुम्हाला समजलं नसतं, बोलेचे ते नसरे तुम्हापाशी, असं आहे. चोखंदळ जर आणखी श्रोते मंडळी असेल तर भक्ताला सुद्धा खोलवर जाऊन काय करावं लागत असतं, आहे काय? कारण सामान्य भक्ती आहे का चोखंदळ भक्ती आहे? आळंदीला कीर्तन करणं वेगळं, खेड्यापाड्यामध्ये काय आहे आपलं तिथं असते होय भागवतातली तंतू म्हणतो नाही. तसा कोणी आक्षेप येते का? आणि तेच आळंदी पंढरपूरला कीर्तन करायचं असलं म्हणले बोला काही डोकं आहे का? जाऊ द्या. बोले जायचं तरी तुम्हापासून काहीतरी सांगितलं नाही तर अहिंसा म्हणजे काय होतं म्हटलं, अहिंसा म्हणजे अहिंसा म्हणजे रत्नपारख्याच्या गावी जाहीर गंडकी तरी सोडावी, काश्मीरी न करावी म्हणलं. रत्नपारखीचा मनुष्य आहे आणि तिथे जो रत्नाची परीक्षा करतो तिथे गारगोटीला हिरा म्हणेल का? गंडकी आग सोडावी म्हणजे असं चमकणारा दगड. मग तो रत्नपारखी माणूस तो काय करत असतो, तो ओळखत असतो. त्याला रत्नाची काय असते? काश्मीरी नम करावी मिरगजोई. काश्मीरी म्हणजे सरस्वतीच्या ठिकाणी कोणता दोष दिसता येत नाही. कायचा वासू कापुरा आणि मंद उदारा आणि पिठाचा विक्राती चाले. कायचा वासू कापुरा, कापूर असतो ना त्याच्या ठिकाणी सुगंध असतो. तो म्हणतो अजून कापूर योग्य असा झालेला नाही, मंदच सुगंध येतो. आणि पिठाचा विक्राती चाले म्हणजे ते कापूर म्हणून पीठ विकलं जाईल का? कारण चोखंदळ श्रोते आहे. कोणते श्रोते आहे? म्हणून हे सभे बोलणेपणाचे शोभे आणि लागसर न लभे बोला प्रभू. म्हणून तुमच्या सर्वज्ञाच्या समाजी बोलकेपणाचे निश्चय किंवा कथा सांगून काम होणार काय? विवरणकार जो असतो, व्याख्या जो असतो, यथार्थ आणखी जे पद असेल त्याचं वर्णन करावं लागत असतं. कीर्तनकार बरोबर आपल्या संस्थेची मालिका सुंदर आहे. एका कडव्यातून कोणतं कडवं सांगत ज्याचा अभ्यासच नाही तो काय करत असतो मग? बरं का, अभंगावर येतच नाही, गोष्टीवर समज. सामान्य आणि विशेष सगळे देखीचे देखा आणि कानाचे अमुखे का. सामान्य आणि विशेष त्याच्यामध्ये हा मुलगा आहे सामान्य आहे ना, हुशार मुलगा आहे कोणता आहे मग विशेष. त्याच्यामध्ये विशेष काय सांगितलं असतं तरी तरी सामान्य आणि विशेष सगळे की जे देखा. दोन धर्म असतात ना. एखादा विद्यार्थी असतो आपल्याबरोबर आलेला आहे, त्याचा विशेष कोणता? मग कीर्तनकार म्हणून आलेल्या विद्यार्थ्याचा परिचय करून म्हटलं हा विद्यार्थी गायन करतो, पण गायनामध्ये काय एखादा विद्यार्थी म्हटलं ज्ञानेश्वरी याची काय आहे. मग ते लोकांना कळते कसं वागवावं का, आपण काय करून दिलं पाहिजे. त्याला विशेष म्हणतात. काय म्हणायचं? मागू द्या शंकेचे नि गदळे आणि शुद्ध प्रमेय मिळे आणि मागूत या उधळे अवधान. म्हणून कोणत्याही विषयाची शंका असते त्या शंकेचं निरसन करावं लागतं. सर्व संशय आणखी निवृत्त झाले पाहिजे. शुद्ध प्रमेय मिळे. शुद्ध प्रमेय आणखी आपल्याला दाखवायचं असतं. आणि ताई मागूत या पळे अवधान येते. आणि जर आणखी योग्य असं विवरण केलं नाही तर चतुर श्रोते मागूत या पळे तितके लक्ष देऊन ऐकत नसतात. का करून बाबुळ्याची गुबंती आणि जळेची एठादे त्याची वास पाहते हंस काही. का करून बाबुळ्याची म्हणते. उन्हाळ्यामध्ये आणखी जसं इंद्राणीच्या पाण्यावरती सप्तार कोणता जलपर्णी येत असते का, तिथे हंस पक्षी का पिण्याकरता येत असतो का तिथे.
जळी जे ठाती आणि तयाची वास पाहती. हंस काही अशा निर्मल पाण्याचा उपयोग करणारा पक्षी म्हणजे कोणता आहे? मग हंस पक्षी आहे. का अपरापलीकडे न येता चांदणे कोडे, आमचा इच्छा कोरे चाचूकडे उचलते ना. का अपरापलीकडे चंद्रमा आहे, पौर्णिमाचा चंद्रमा आहे, त्याच्यासमोर कुणाले ढगा आले, मग चकोर पक्षी असा पाहत असतो का? तो शब्द ज्या वेळेला असेल त्यावेळेलाच तुझा उपयोग नाही. पौर्णिमा जरी असेल ना, ढगा आले असेल तर चंद्रप्रकाश पडत असतो का? त्याला तो बघत असतो का? चकोरे चांदूकडे उचलच येईना, तैसे तुम्ही वास न पाहाल, ग्रंथ निघावरी कोपाल, जरी निर्वेग नव्हे. म्हणलं असल्या प्रकार जरी व्यवस्थित तुम्ही विवरण करीत नसे ते श्रोत्याला मान्य होत नाही. निर्विवाद होईल. सर्व शंका वगैरे आधी करून त्याच्यावर येणाऱ्या शंका काय करावं लागतात? निरसन करावं लागतं. त्यांना एकदा विचारचं करा. पहिला तरंग आहे, त्याच्यामध्ये येणाऱ्या शंका. प्राप्ताची प्राप्ती कशी, नित्य निवृत्तीची नाही म्हणला. प्राप्ताची प्राप्ती निवृत्ती जशाच तशाच. दुसरी शंका आहे भावाभाव मोक्ष कसा आहे. आता शंकेचं काय केलं पाहिजे? भुजवितामध्ये निपजे आक्षेपाची लागत आहे, ते व्याख्यान जे तुमचे जोडून नेले. जर त्या मताचं खंडन केलं नाही तर आक्षेपाचं खंडन करावं लागत असे. ते व्याख्यान जी तुमचे निवडून नेली, तेव्हा तुमचं जे व्याख्यान आहे ते व्याख्यान सभ्य श्रोत्याला मान्य होत नाही. आणि माझे तो आगावे घटने येण्याची धावे, तुम्ही संधी हो सन्वा. आणि आम्हाला जे काही आम्ही सांगण्याकरता या ठिकाणी प्रवृत्त झालो, तुम्ही संत व्हावे. तुमच्या आनंदाकरता आम्ही हे सगळं व्याख्यान करीत आहोत. हे रे काही अपेक्षा नाही. हे बघ, संधी व्हावे सन्मुख. तुम्हाला आनंद देण्याकरता गीतेचा आम्ही काय सांगतो? अर्थ सांगतो. एरवे तरी साचो कार्य तुम्ही गीतार्थाचे सोयरे, जाणून गीतात एक सारे. एरवे तरी साचो कार्य तुम्ही गीतात. तुम्ही कोणाचे आवड, तुम्हाला कोणता ग्रंथ आहे ऐकण्याची आवड आहे? गीतार्थ आहे. प्रत्येकाची आवड काय असते? मग संस्थेतला विद्यार्थी का कादंबरी वाचेल का? तो काय ग्रंथाचा काय झालं पाहिजे तो. आणखी गीतार्थाचा आणखी काय आहे तो? हे आहे गीतार्थाचे सोयरे आणि सरळ. मग जाणून गीता एक सरे आणि दरिरे म्या. अशा रीतीने म्हणून आम्ही इतर ग्रंथावरती व्याख्यान न करण्याच्या ऐवजी कोणत्या ग्रंथावरती केलं? कारण तुम्हा सर्वांना ते मान्य व्हावे. सर्वस्व पुढे द्याल, मग येते सोडून न्याल. आणि म्हणून हे ग्रंथ नव्हे बोल साजरे. त्याच्यावर ते सर्वस्व पुढे द्याल म्हणजे तुम्ही आमच्यावरती कृपा कराल आणि या ग्रंथातून सांगण्याची संधी आम्हाला तुम्ही द्याल. म्हणून हे ग्रंथ नव्हे बोल साजरे. म्हणून हा ग्रंथ नसून खरोखरच हा साचाची बोल म्हणजे तुमचे उत्तर आहे. सर्वस्वाचा लाभ उधारावा, बोलाविसा वेर करा. अंतरी गीते माझा उद्धार आहे कधी कधी. सर्वस्वाचा लोभ उधारावा, बोलीचा हवा. म्हणून आमचा लोभ तुम्ही पूर्ण करा आणि बोलीचा वेर करा. आम्ही जे काही सांगितलं आहे ते तुम्हाला मान्य झालेलं आहे. तरी गीता माझा उद्धार आहे कधी. जर आम्ही आणखी आक्षेप आलेले तर निवृत्त केले नसते तर गीताही माझा उद्धार आहे त्याची गती. गीता सांगण्यामध्ये काही सारस्य आपल्याला प्राप्त झालं नसतं. किंबहुना मग आम्ही जे काही तुम्हाला गीता सांगितलेली आहे तुमची या कृपा का, तुमची कृपा आमच्यावरती व्हावी हा हेतू धरून आम्ही गीतेचं व्याख्यान करण्याकरता प्रवृत्त झालेलं. ते लागे व्याज ग्रंथाचे केले. एवढ्याकरता आम्ही हा गीता ग्रंथ तुमच्याकरता, कारण निवृत्तीनाथ महाराज तिकडून येत असताना निवासाला होते ना,
मग तिथे बसल्यानंतर काहीतरी सांगावं म्हणून मग ज्ञानेश्वर महाराजांना उपनिषदा सांगता येतं ते सगळं काय मग गीताच का घेतली म्हणून असं म्हणतात. सगळ्या वेद जो आहे ना तो भारतामध्ये आलेला आहे. आणि भारतामधले सगळा भारत महाभारत कशामध्ये आलेला आहे? भगवद्गीतेमध्ये. पुन्हा भगवद्गीतेचा सांगू का 700 जरी श्लोक असेल तरी एका श्लोकामध्ये भगवंताने यत्र योगेश्वर यत्र पार्थो धनुर्धरा ततस्य सगळा ग्रंथ कसा आहे. ज्ञानेश्वर महाराजांचं वाङ्मय आहे ना, सगळं वाङ्मय भगवंताने अमृतानुभव 900 ओव्यात आणलेलं आहे. 900 ओव्यामधलं सगळं वाङ्मय 65 ओव्यात कोणाचं निमित्त करून चांगले होतं. आणि ते सगळं 65 ओव्यातलं वाङ्मय सगळं 25 अभंगात हरिपाठात आलेलं आहे. म्हणून हरिपाठ हा सगळ्या ग्रंथाचा काय राजा आहे. आणि त्याचा अधिकारी कोण आहे? या रे नाही तर मग कीर्तनकार कीर्तन करतो. म्हणलं हरिपाठ पाठ करत नाही. म्हणलं अजून करायचं टीका म्हणत आहे. वस्तू तिथे सांगितले ते कीर्तन करायला काय नव्हतं, हरिपाठही पाठा नव्हतं. म्हणून आपली वारकरी शिक्षण होत आहे. म्हणून जी मतांगे बोलवत गेलो म्हणून मी मत काय केली तुम्हाला, तो कथेची झाला पसरू झाला लोकार्थ दुरी म्हणून आम्ही विस्तारपूर्वक तुम्हाला सांगितलं. ज्ञानेश्वर महाराजांची अमृताचं ताट वाढायचं आणि भाजी भाकरी काय करा गोड करून घ्या अशी नम्रता त्यांच्या ठिकाणी असल्यामुळे इतकं सुंदर व्याख्यान करूनही लगेच म्हणतात की जो क्षमा बोला अपत्यामा. मी तुमचा मुलगा आहे तेव्हा मी विस्तार केला म्हणून तुम्ही आम्हाला काय करा, क्षमा करा. काय सांगितलं? विद्या विनयेन शोभत आहे अपत्यामा. घासातील हरळ फेडीचा लागे वेळ आमचे दूषण नव्हे खड्याळ सांडावे काय. बरंच आहे. तुम्ही म्हणाले आता बुवाना संपवायचा नादी हे अध्याय मोठा आहे. इथंच थांब. नंतर नमस्ते.